भाई लोग ही पुढची बुलेट बघा MH36 हे नवरा बायको दोघांची जोड आली. ते ॲनिव्हर्सरी गिफ्ट स्वतःलाच देतात दोघं नवरा बायको. गाडी बघा, त्यांचं नाव नाही विचारलं मी, त्याच्यामुळे त्यांना टॅग नाही करू शकणार. अभी कोची साइड निकल रहा, नहीं कैंसिल कर दिया. अभी आगे देखेंगे, आगे रुकेंगे कहीं तो भी, क्योंकि कैसा है अभी टाइम बहुत है. उतने में मैं नहीं बोले तो अभी भी 50-100 किलोमीटर मार लूंगा. चलो आता. चला मित्रांनो, मुरुडेश्वर बीच पण बघून झालं आपलं, मुरुडेश्वर बघून झालं. आता इथून आपण कोचीच्या साईडने रवाना झालोय. आता ज्या वॉचमॅनला भेटलो त्याच वॉचमॅनने आपल्याला सांगितलं की या ठिकाणी ह्या मंदिराशिवाय दुसरं काही बघायला भेटणार नाही. तर बघण्या जो योग्य काही नाहीये, त्याच्यामुळे आपण इथनं निघतोय. ह्याच्या व्यतिरिक्त आपण पुढं कुठं तर ठरवूच की भाई पुढं आपल्याला कुठं काय चान्सेस आहेत बघण्यासाठी त्या बघायला. तर पुढे आपल्याला भरपूर चान्सेस आहेत तसे, तसं काही इश्यू नाही आहे आपल्याला की बाबा काय भेटणारच नाही असं नाहीये. काही ना काही चांगलं बघायला भेटलच. त्या हिशोबाने आपण बघत 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 आपल्या लक्ष जिथं आपलं आहे तिथपर्यंत पोहोचूच आणि पोहोचणारच. त्याच्यामुळं चलो बाय. आता माझ्या मित्राला फोन करतो, त्याला विचारतो नक्की काय विषय, तो सांगेलच आपल्याला काय डोकं लावता येईल काय नाही, कुठं थांबता येईल. का इथं जवळपास आसपास काय आहे का ते विचारू त्याला. जर असेल तर थांबायला, नाही तर इथून निघू असं त्याला सांगायला. कारण की तेवढ्याच कारणासाठी आपलं आता थांबणं टाळतंय की इथं काहीच नाहीये हेच ऐकल्यामुळं आपण टाळलंय. परत ते कपल भेटलं, त्याच्या अगोदर मला नागपूरची पोरं भेटली. नागपूरच्या पोरांनी पण भरपूर हे केलं. दोघंही मला खूप कूल वाटले. एक ट्रिप प्लॅनर म्हणून नाही येत ते, पण एकदम गाडीला स्टार्टर बॅग भरली, गाडीला स्टार्टर मारलं, निघाले. अशी ट्रिप प्लॅनिंग आहे त्यांची. त्यांचं असं काही नाहीये की बाबा आता आपण जसं फुल प्लॅनिंग नुसार निघालोय, प्लॅनिंग नुसार आलोय, तसं काही नाहीये त्यांचं. हे 3 रायडर भेटले मला आता. तसं त्यांचं काही नाहीये की प्लॅनिंग नुसार कुठं जायचंय या कुठं काय करायचंय. तर त्यांचं फक्त एवढंच म्हणणं होतं की आपल्याला फिरायचंय म्हणून फिरायचंय. तर तसेच माणसं आपल्याला खरंच गरजेचे आहेत आणि तशा माणसांसोबत फिरायला जायला मजा खूप येईल. तर चला मग बघू, आता बाहेर निघायचा प्लॅन करू. पहिलं बाहेर निघू, नंतर पुढचा प्लॅन ठरवू. भाई लोक, मुरुडेश्वर सोडून बाहेर निघालोय. बाहेर आपण हायवेला लागलोय, म्हणजेच कोस्टल हायवेला परत लागलो आपण. मुरुडेश्वर इथून लांब नाही, जवळचे 2 किलोमीटर वर हायवे वरून. तर तुम्ही कधी कोस्टल हायवेला आले तर तुम्हाला संधी भेटेल मुरुडेश्वर बघण्याची. हायवे वरूनच महादेवाची मूर्ती दिसून येते. तर कॅमेऱ्याच्या दिशेने, कॅमेऱ्याच्या ह्याने नाहीच कळून येणार आता मी कॅमेरा जरी तिकडे फिरवला तरी. तर हायवे वरून मूर्ती दिसून येते. तर हायवे वरून फक्त 1.5 ते 2 किलोमीटर आतमध्ये मूर्ती मंदिर येते. तर एकदा बघून घ्या, जाऊन या, काही विषय नाही, बघण्यासारखं आहे खूप. त्याच्यात आता मला मेडिकल शोधावं लागेल पहिलं की भाई आपल्या अंगावर घामोळ्या आल्यात हातावर पायावर. तर आपल्याला डर्माची पावडर वगैरे काहीतरी घ्यावी लागेल. हातावर आलेले आहेत, पूर्ण अंगावर तर नाहीत आलेल्या पण हातावर आलेले आहेत घामोळ्या आपल्याला. तर ते जर वर्षी येतात
पण यावर्षी थोड्या लवकर आल्यात. दरवर्षी थोड्या छोट्या छोट्या असतात, यावर्षी थोड्या मोठ्या जास्त झाल्यात, जास्त झालेल्या आहेत यावर्षी मागच्या वर्षी दरवर्षीपेक्षा. तेवढं एक बघावं लागेल आपल्याला मेडिकलमध्ये हे करून. तर सॉरी, आकाशला फोन करायचा पहिला. त्या गावांची नावं नाही माहिती, पण आहेत गावांची नावं सगळे. लुंगी मॅन दिसले की समजून जायचं आपण साऊथला आलोय. वर शर्ट कितीही छान घालू द्या, खाली लुंगी घालणार हे फिक्स. ते बघा, वर शर्ट पार आलन सोलीचा. छान छान मुली चालल्यात, काहीतरी पाप केलेलं आहे त्याच्यामुळे देव बाप्पाला सॉरी म्हणत म्हणत चालल्यात. काय पाप करून आल्यात आता ते त्यांनाच माहिती आहे. अपन को चाय पीने का है भाई लोग, चाय पियेंगे पहला 90 मारेंगे, बाद में सोचेंगे क्या करने का और क्या नहीं करने का. फिर दोस्त को फोन लगाते, उसके साथ बात करते, भाई क्या करने वाला, किधर तक पहुंचाने वाला, कैसा पहुंचाने वाला. ये है खरीदी बिक्री वाला आदमी. ये स्कूटी, इलेक्ट्रिक स्कूटर, चार्जिंग वाला. अख्खं कर्नाटक बंद आहे आज. होळी पायी जाईल तिथं बंद दाखवतंय, जाईल तिथं.